ज्याला रात्री 4 लोक धरून आणतात त्याला तरुण म्हणता येत नाही. ज्याला रात्री 4 लोक धरून आणतात त्याला तरुण म्हणता येत नाही. जो स्वतःही तरतो आणि समाजाला तारून नेतो तो खरा तरुण आहे. लक्षात घ्या, तो खरा तरुण आहे. ज्याच्या ओठावर मिशी आली नाही त्यालाही कोणत्या ब्रँडची दारू प्यायची सगळे नाव माहिती आहे. पण दारू पिणाऱ्याचे 3 फायदे पण आहे. ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत आवाज जात असेल थोडी थोडी घ्यायची सवय. दारू पिणाऱ्याचे 3 फायदे. सगळ्यात पहिला फायदा, दारू पिणाऱ्याच्या अंगावर कुत्रं कधीच भुंकत नाही. कुत्र्याला माहिती आहे आपल्यापेक्षा याची लायकी कमी आहे, भुंकतच नाही ते. एक कुत्रं होतं रस्त्यावरती बसलेला, जो आला त्याच्यावरती भुंकायचा. त्याच्या शेपटीवर जरी पाय दिला ना भुंकायचं कुत्रं. एक दिवस अस्सल दारोड्या दारू पिऊन आला आणि त्या कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिला तरी कुत्र्याने हो नाही केलं ना चू नाही केलं, एक शब्दही तोंडातून काढला नाही. आजूबाजूच्या लोकांना प्रश्न पडला, याच्या जवळून गेलो तरी भुंकणारा हा कुत्रा याच्या शेपटीवर दारोड्याने पाय दिला तरी हा बोलला नाही, भुंकला नाही. त्याला विचारलं, म्हणे का रे बाबा, हा काही तुझा सोयरा आहे का? सर्व गावावर तू भुंकतो पण याने तुझ्या शेपटीवर पाय दिला तरी तू भुंकला नाही. कुत्र्याने दिलेलं उत्तर फार चांगलं होतं. कुत्रा म्हटला, त्याने माझ्या शेपटीवर पाय दिल्यावर मी जर भुंकलो असतो तर तो रात्रभर माझ्यावर भुंकला असता, त्याच्यापेक्षा मीच गप्प बसलो. म्हणून फायदा नंबर 1, दारू पिणाऱ्याच्या अंगावर कुत्रं भुंकत नाही. फायदा दुसरा असा आहे, दारू पिणाऱ्याच्या घरामध्ये कधीच चोरी होत नाही. कारण त्या चोराला पण माहिती असतं याला जर पैसे कमी पडले तर घरावरचं छप्पर आणि घरातले दागिने विकून हा दारू पिईल. याच्या घरात गेल्यावर मला काय मिळणार, म्हणून दारू पिणाऱ्याच्या घरात चोर पण जात नाही. फायदा तिसरा, दारू पिणाऱ्याला म्हातारपण येत. तुम्ही म्हणाल चांगला फायदा आहे, घ्यायची का आजपासून थोडी थोडी? म्हातारपण काय येत नाही, कारण तो तरुणपणातच तिकडे स्वर्गवासी होऊन जातो. एखादा माणूस मेल्यावर त्याच्या नावासमोर आपण स्वर्गवासी लिहितो, बरोबर आहे की नाही? किंवा कैलासवासी, काही वैकुंठवासी लिहितात. आता मला सांगा, उभं आयुष्य ज्याने कुकर्म केले तो खरंच स्वर्गात जाणार आहे का? खरी गोष्ट सांगायची म्हणजे नरकवासी कोणी लिहत नाही, नरकात गेल्याशिवाय राहत नाही. आज समाजातली परिस्थिती. म्हणून म्हातारपण त्याला कसं येईल, तरुणपणातच तो मरण पावतो. दारू पिऊन स्वतःचे सर्व लिव्हर त्याने खराब करून घेतलेले असतात. पण एक लक्षात घ्या, जो व्यक्ती दारू पितो ना त्याच्या पत्नीकडे समाज चांगल्या दृष्टीने बघत नाही. जो व्यक्ती दारू पितो त्याच्या मुलाबाळांकडे समाज कुदृष्टीने बघतो, वक्र दृष्टीने बघतो. कधी कधी आपण जे करतो त्याचा वाईट परिणाम आपल्या परिवाराला भोगावा लागत असतो. लक्षात घ्या. म्हणून या कुमार्गाने जाऊ नका, या दारूच्या मार्गाने आपण कधीच जाऊ नये. या दारूपायी कितीतरी संसार मोडलेले आहेत महाराज, कितीतरी संसार मोडलेले आहेत. जेवढ्या अमृत छोड़ा पीता शराब तू, भगवान के नाम मुँह मोड़ता तू, भगवान के नाम मुँह मोड़ता तू. अमृत छोड़ा पीता शराब तू, भगवान के नाम मुख मोड़ता तू. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया.
के फंदे में बांधा गया तू, संत समागम को भूल गया तू, विषयों के फंदे में बांधा गया तू, संत समागम को भूल गया तू। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गंवा दिया, तूने जीवन गंवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। गणेशोत्सव येतो, गणेशोत्सव 9-10 दिवस पर्यंत त्या गणरायाची आतुरतेने वाट आम्ही त्या ठिकाणी बघत असतो। 10 दिवस प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करतोय आम्ही गणपतीची, 10 दिवस आरती पण केल्या जाते, पण बरेच तरुण त्या गणपतीच्या समोर बसून पत्ते खेळत असतात तिथं। आपली संस्कृती कुठे चाललेली आहे महाराज? तिथंच बसून जुगार खेळतात। आणि 10व्या दिवशी ज्या वेळेला गणपतीचं विसर्जन होतं तर गणपतीच्या समोर शांताबाईला नाचवल्या जातं। मला सांगा ना, शांताबाईचा आणि गणपतीचा काही संबंध आहे? अजिबात नाही। आणि तिथं गेल्यावर हा म्हणतो, गणपती बाप्पा प्रिया पुढल्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पा म्हणतात, मी येणार पण तू जिवंत असला पाहिजे। मी तर येणारच आहे, पण तू तोपर्यंत असला पाहिजे। एवढा दारू पितो, एवढा दारू पितो, किती मोठा फुटाचा रस्ता जर असला तर त्याला कमी पडतो। रात्रीला नागिनचा डान्स करत येतो रस्त्याने, लेझिम खेळत येतो। म्हणून हे ऐकायला आणि बोलायला जरी इतकं सोपं वाटत असलं ना, तरी ज्यांच्या घरामध्ये हे आहे त्या घरातील महिला किती दुःखी आहे त्या भावना आपण नाही समजून घेऊ शकत। जागोजागी त्या परिस्थितीला त्या तोंड कशा देत असतील ते फक्त त्या महिलाच समजू शकतात, ज्यांच्या घरामध्ये व्यसन आहे। म्हणून या व्यसनाच्या मार्गापासून आपण लांब राहिलं पाहिजे। व्यसन कुठलंही असो, दारूचंच म्हणत नाही, तंबाखू असो, गुटखा असो। आज लोकांचं मला नवल वाटतं, भाजीपाल्याचे भाव वाढल्यावर टमाटर घेणं बंद करणारे लोक रस्त्यावरती उतरतात, बरोबर आहे ना? भाजीपाल्याचे भाव वाढले की टमाटर घरी आणणं बंद होतं। त्याच्यावरती रील्स काढले जातात की ते टमाटर कापून एक एक फोड भाजीमध्ये बाकीचे कपाटात ठेवल्या जाते। हे सगळं आपण त्या ठिकाणी बघतो, पण खर्याचे भाव आज किती वाढले, दारूचे भाव आज किती वाढले, म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का? खर्याचे भाव वाढले म्हणून खर्रा खाणं सोडलं? खर्रा असा आहे, रात्रभर जर गालात ठेवला ना, दुसऱ्या दिवशी ब्रश केला तर इकडचा ब्रश इकडून निघतो। तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रॅक्टिकल करून बघू शकता, मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायला जायचं वाटल्यास। आज पानटपरीवर बसणारे भरपूर आहेत, दुसऱ्याला नावं ठेवणारे भरपूर आहेत, पण अशाही कार्यामध्ये इथे जे काही तरुण मंडळी बसलेली आहे ना, मला आनंद वाटतो तुमच्याबद्दल। तुमची सत्कर्मामध्ये येण्याची इच्छा तरी आहे। एकदा इथल्या तरुणांसाठी टाळी वाजवा। आज कथा कीर्तनाची गरज म्हाताऱ्या माणसांना नाही, त्यांचं आयुष्य ऑलरेडी अर्ध गेलेलं आहे। आज कथा कीर्तनाची जास्त गरज आमच्यासारख्या तरुणांना आहे, पण आमच्यासारखे तरुण इथं येत नाही का? कारण ते हुशार आहेत, आपण पागल आहोत, आपण वेडे आहोत। चांगले माणसं परमार्थात येत नाही, चांगले माणसं बिअर बारवर जातात, चांगले माणसं पानटपरीवर बसतात, याच्या त्याच्या गप्पा छापत बसतात, चांगले माणसं याच्या त्याच्या ओट्यावर बसून उखाड्या पाखाड्या काढतात। चांगले माणसं इथं नाही आहेत। स्वामी विवेकानंद म्हणायचे, दुनिया पागलों का बाजार है, यहाँ हर कोई पागल है। कोई नारी के लिए, कोई धन के लिए, कोई वैभव के लिए, कोई परिवार के लिए, कोई देश के लिए, कोई भगवान के लिए, पागल तो हर कोई है। इथे बसलेले सगळे पागल आहे। मी तुम्हाला कथा सांगते कारण मी पागल आहे।
तुम्ही कथा ऐकता, तुम्ही त्याच्याही पेक्षा पागल आहे. हे सगळे इथे वाद्य वाजवतात हे पण वेडे आहेत, इथे कॅमेरामॅन आहेत हे पण वेडे आहेत. सगळेजण आपापल्या मस्तीमध्ये वेडे आहे. प्रत्येकाचं वेडे पण वेगळे आहे. कोणी धनासाठी वेड आहे, कोणी कलेसाठी वेड आहे. आज कलाकारांनी जिवंत ठेवली म्हणून आज कला जिवंत आहे, लक्षात घ्या. कलाकाराला सामान्य समजू नका. आज खरी कला जर कोणी जिवंत ठेवली असेल तर ती कलाकारांनी आहे. आज 15 ते 20 हजार रुपये महिना, 25, 30, 70 हजार रुपये महिना देऊन नोकरी करणारे खूप लोक आहेत. पण असेही खूप लोक असे आहेत जे कलेच्या भरवशावर जगतात, पण अजूनही त्यांनी कला जिवंत ठेवली, लक्षात घ्या. पैसा तर कोणी कमावतो, पैशाचं काही मोठेपण मानू नका. पैसा भिकारी पण कमावतो, पण आज कलाकारांनी खरी कला जिवंत ठेवलेली आहे. आज जरी तुम्हाला हे एवढं चांगलं ऐकायला मिळत असेल तर हे एका दिवशी नाही घडलं. मी माझ्यावरून सांगते तुम्हाला, हे एका दिवशी नाही घडलं. आज जर एखाद्या व्यक्तीला म्हणावं या ना माईक समोर एक भजन म्हणा, त्याला तर हॅलो म्हणतानाच त्याचा जीव घाबरून जाईल. त्याला वाटेल अटॅक येतो की काय. आज हजारो लोकांसमोर बोलणं, हजारो लोकांसमोर आपली कला सादर करणं, यासाठी आम्ही आमचं बालपण खर्च केलेलं आहे. आम्ही आमचं तरुणपण खर्च केलेलं आहे. आम्ही खेळणे हातामध्ये घेतले नाही. लहानपणी आईनं टाळ हातात दिला, तो टाळ वाजवता वाजवता इथपर्यंत आले मी. त्यावेळेला जर आईनं मोबाईल हातात दिला असता तर या जळगावमध्ये येण्याची संधी मला मिळालीच नसती. या जळगावमध्ये यायची गरजच मला पडली नसती. लहानपणी खेळणं नाही तर भगवद्गीता हातामध्ये मिळाली. ती भगवद्गीता वाचता वाचता ऐकता ऐकता मी लहानाचं मोठं झालो. ज्या वयामध्ये ब्युटी पार्लरमध्ये मुली जातात त्यावेळेला मी ग्रंथ हातात घेऊन बसले. त्यावेळेला जर त्या ब्युटी पार्लरच्या मागे लागली असती तर आज मला इथे यायचं काम पडलं नसतं. आज कलाकारांनी कला जिवंत ठेवलेली आहे. आज कलाकारांनी धर्म जागृती केली आहे. आज साधू संत जेवढे या जगामध्ये आहे, कथाकार असो, कीर्तनकार असो, कलाकार असो, या लोकांनी संस्कृती अजूनही जाग्यावर ठेवलेली आहे. लोक म्हणतात कोण सुधारलं आज भागवताने, हे ज्यानं म्हटलं तो सोडून बाकी सगळे सुधारले. जो म्हणतो तोच सुधरत नाही, बाकीचे सगळे सुधारतात. ज्याला सुधारायचं असेल तो सुधारतोच महाराज. एक दिवस असा होता की आज तुम्ही जिथे बसलेले आहात तिथे मी पण बसत होते कथा ऐकायला. लहान होते, आई बोर्ड धरून कथेमध्ये घेऊन जायची. त्यावेळेला कथा काय कीर्तन काय काही कळत नव्हतं, पण कथेमध्ये गेल्या गेल्या झोप मस्त मात्र काढायची. लहान असताना आठवतं मला, आईचं बोर्ड धरून आई कथेमध्ये घेऊन जायची. पण ती कथा ऐकता ऐकता ती कथा माझ्यामध्ये एवढी आली की आज कथा म्हणजे माझं जीवन झालेलं आहे. एक वेळ उपवाशी राहिले तर मी जगू शकते, पण आज कथेशिवाय मी जगू शकत नाही. हे जीवन झालंय माझं. एक दिवस मी कथेमध्ये बसत होते, आज कथा माझ्यामध्ये येऊन बसली. एवढं परिवर्तन आतापर्यंतच्या आयुष्यात झालं. कोण म्हणतं कथेने लोक सुधरत नाही, कोण म्हणतं कथेने परिवर्तन होत नाही. होतं महाराज, व्हायचं तिथे बरोबर होतं. अधिकार मिळवावा लागतो, त्यासाठी तसं होत नाही. एका दिवशी नाही घडलं. यासाठी बालपण खर्च झालं, तरुणपण खर्च होत चाललं. अनंत जन्माचं पुण्य एका ठिकाणी आलं, त्यावेळेला हे घडलं. आणि म्हणून जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. भगवान परमात्म्याचा दास होण्यासाठी स्वतः आधी उदास व्हावं लागतं. कारण साधकाची दशा उदास असावी. आधी उदास झाल्याशिवाय त्याचा दास होता येत नाही. आणि मग हा धुंदुकारी वाईट वागायला लागला. एक दिवस आत्मदेवाने डोक्यावर हात मारला. देवा, असला पुत्र मला तू का दिला? यापेक्षा निपुत्रिक ठेवलं असतं तर बरं झालं असतं. याला म्हणायचं आला ताप तर देव माझा बाप, गेला ताप तर मी देवाचा बाप. कालपर्यंत आत्मदेव रडत होते, देवा मला मुलगा का नाही, मला पुत्र का नाही.
आज पुन्हा रडतात, असला पुत्र माझ्याच पोटी जन्माला का घातला. हे प्रत्येकाचंही महाराज. काय तर म्हणे मुलगा वंशाचा दिवा आहे. आज मुलगी कोणाला नकोय, मुलगा व्हावा म्हणून लोक देवाला नवस करतात. बरोबर आहे ना. परंतु मला मुलगी व्हावी यासाठी कोणीच देवाला नवस करत नाही. परंतु स्त्रियांचं स्थान एवढं कमकुवत आणि सामान्य समजू नका. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जग घेतं. शिवाजी शिवाजी सब कोई कहे, जिजाऊ कहे न कोई. शिवाजी शिवाजी सब कोई कहे, जिजाऊ कहे न कोई. अगर एक बार जिजाऊ कहे तो लाखों शिवाजी होय, लाखों शिवाजी होय. छत्रपती शिवाजी नावाची माणसं तुमच्या गावात पण कमी नाही, लक्षात घ्या. या जिल्ह्यात पण कमी नाही. सगळे छत्रपती होत नाही, लक्षात घ्या. छत्रपती शिवरायांसारखी दाढी वाढवल्याने आपण शिवाजी महाराज होत नाही. त्यांच्यासारखी चंद्राची कोर लावूनही आपण शिवाजी महाराज होत नाही. छत्रपती शिवरायांचा ड्रेस घालूनही आपण शिवाजी महाराज होत नाही. शिवाजी महाराजांसारखं होण्यासाठी त्यांचे काही गुण आपल्यामध्ये आणावी लागतात. एकदाचा प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावड्यांनी नजराना म्हणून मुस्लिम घराण्यातली सून उचलून आणली होती शिवरायांच्या समोर. महाराज हम आपके लिए नजराना लाए महाराज, नजराना तोहफा लाए हैं. क्या तोहफा लाए हो. त्या सुंदर असणाऱ्या मुस्लिम घराण्यातल्या सुनेला समोर उभं केलं, पण ते छत्रपती शिवाजी महाराजच होते. समोर गेले, गुडघे टेकले, हात जोडले आणि मुखातून वाक्य निघालं, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती. अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती. आम्हीही सुंदर दिधलो असतो वदले छत्रपती. आम्हीही सुंदर दिधलो असतो वदले छत्रपती. दुसऱ्या धर्मातली स्त्री घरासमोर चालून आली होती, पण खना नारळानं सन्मान करून वापस पाठवलं. ते आहे छत्रपती शिवाजी महाराज, लक्षात घ्या. तुकोबारायांकडे एक स्त्री कामुक भावनेनं आली होती. तुकोबाराय म्हटले, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जशी आली तशी परत जा. परत पाठवलं, सन्मान करून परत पाठवलं. तो देश आहे महाराज आपला. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कणा कणावर, मना मनावर आणि दगडा दगडावर कोरलेलं आहे, लक्षात.